तिन्ही नेत्यांनी आपापल्या स्तरावर आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना तर सुरू केलीच आहे। एकनाथजी एक प्रवास करताय, अजितदादांनी प्रवास केला आहे, देवेंद्रजी आणि मी प्रवास करतो आहे। या सर्व प्रवासामध्ये ज्या पद्धतीने जनतेच्या मनात मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे। मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन। या प्रवासामध्ये तटकरे साहेब अजितदादा फिरले, त्यांनाही तो महाराष्ट्राचा सेस दिसलेलाच आहे। एकनाथजी रोज फिरतात आहे, देवेंद्रजी फिरत आहे। 50,000 नागरिकांचा विचार केला मतदाराचा, ॲव्हरेज काय 50,000 नागरिकांना जेव्हा आपण व्यक्त झालो, त्यांच्याशी बोललो की 2024 मध्ये प्रधानमंत्री कोण पाहिजे, तर 47,412 या संवादामध्ये इतक्या लोकांच्या संवादानंतर फक्त 16 लोक सोडले, सर्वांनी म्हटलं की मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आहेत। जनतेमध्ये मध्यमवर्गीय असतील, आर्थिक दुर्बल असतील, मागासवर्गीय समाजातील असतील, 18 पगड जाती, 12 बोलतेदार ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या राज्यातला संपूर्ण समाज, उत्तर भारतीय असेल, एकही समाज असा नाही की SC ST म्हणजे ट्रायबल भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण होण्याकरता, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे। आणि जसे जसे दिवस येतील, मोदीजींच्या नावाचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल, तसे तसे एकनाथजीकडे, अजितदादाकडे, आमच्याकडे, आमच्या महायुतीच्या पक्षाकडे हा मोठा एक पक्षप्रवेशाचा सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण येतात आहे। अजितदादाकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे निमंत्रण आहे, एकनाथजीकडे तर रोजच आहे, आमच्याकडे तर रोजच त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे आहे लोकांना। आणि त्यामुळं महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुळणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील आणि समोर कोणीच दिसणार नाही। ही स्थिती या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आणि याकरता आम्ही सर्व पक्षाचे लोक आपापल्या स्तरावर, आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, बूथ स्तरापर्यंत आम्ही तीनही पक्ष आणि 11 पक्ष आमची बांधणी पूर्ण करणार आहोत। बूथ स्तरावरचे कार्यकर्ते सुद्धा एकत्रितपणे बूथवर असले पाहिजे, मंडळ स्तरावरचे, तालुका स्तरावरचे कार्यकर्ते एकत्रितपणे त्या ठिकाणी सोबत काम केलं पाहिजे। आणि राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर सुद्धा संपूर्ण बांधणी आमची पूर्ण झाली। आणि मला असं वाटतं की आमची महायुती प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीला परास्त करेल। आणि मोदीजींच्या नेतृत्वात, म्हणजे जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील, तेव्हा महाराष्ट्रातले 45 खासदार हात वर करून उभे दिसतील। इतकी ताकद आम्ही आमची महायुतीची तयार करतो आहे आणि त्याकरता संपूर्ण रचना आम्ही उभी केली आहे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।